हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल पनीर बनवणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूयात। ढाबा स्टाईल पनीर बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर टाकले। तेल आणि बटर गरम झालं की त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे। इथे मी पाव किलो पनीर वापरलेला आहे। या तेलामध्ये आपल्याला पनीरला शॅलो फ्राय करायचं आहे। पनीरवरच मी थोडीशी लाल मिरची आणि थोडंसं हळद टाकत आहे। गॅस फास्ट करून या पनीरला परतून घेत आहे। इथे पहा, पनीर थोडासा लालसर झाला की तो लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। जास्त वेळ पनीर परतायचा नाही तर तो रबरासारखा लागेल। याच कढईमध्ये 2 पळी तेल टाकले। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 तमालपत्र तोडून टाकले। त्याचबरोबर अख्खे खडे मसाले टाकलेले आहेत। त्यातच 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 टीस्पून जिरे टाकून याला थोडंसं परतून घेते। त्यातच आता आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा। कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर, पनीर मसाला टाकून परतायचे। मसाले करपू नाही यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि पुन्हा मसाले चांगले परतून घ्यायचे। मसाले चांगले परतले की त्यामध्ये दही टाकायचे। दही टाकण्यापूर्वी गॅस बंद करायचा आणि इथे आपण जे टांगून ठेवलेलं दही होतं ते टाकलेलं आहे। दही देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे मी 1/4 कप दही टाकलेलं होतं आणि दही चांगलं परतलं। मसाल्याला तेल सुटला की मग त्यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे। त्या प्युरी बरोबरच चवीनुसार मीठ टाकले आणि पुन्हा टोमॅटोला चांगलं परतून घेत आहे। टोमॅटोला तेल सुटेपर्यंत चांगलं परतलं की त्यामध्ये पुन्हा मी 7 ते 8 भिजवलेले काजू आणि थोडेसे मगज बी आहे ते भिजवून घेतले होते, त्याची पेस्ट करून टाकली। ही मिक्सरला वाटलेली पेस्ट यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटलेलं आहे त्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते भांडं धुवून या कढईमध्ये ओतायचं आहे। यामध्येच 1 चमचा चाट मसाला देखील टाकायचा आहे आणि तो देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण 1 छोटा तुकडा पनीरचा किसून घेणार आहोत, जेणेकरून आपली जी पनीरची ग्रेव्ही आहे ती ठीक होईल, म्हणजे घट्ट होईल। आता हा किसलेलं पनीर देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। दुसऱ्या गॅसवर मी 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते मी या भाजीमध्ये ओतत आहे। या भाजीला कड आला की त्यामध्ये आपण जे परतून घेतलेले पनीरचे पीसेस आहेत ते टाकायचे। पनीर या ग्रेव्हीमध्ये मिक्स करते आणि त्यावरच 1 चमचा बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। बटर या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं नाही। आता यावर झाकण ठेवून याला 4 ते 5 मिनिटं शिजू द्यायचे। लास्टला मी यामध्ये थोडीशी साखर टाकत आहे आणि साखर देखील यामध्ये मिक्स करून घेते। तयार झाली आहे आपली ढाबा स्टाईल पनीर मसालाची भाजी। इथे मी आता गॅस बंद करत आहे। तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।